नमस्कार, ज्योतिष किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत उकडीचे मँगो मोदक। त्यासाठी लागणारे साहित्य आधी आपण पाहून घेऊयात। त्यासाठी लागणारे आपल्याला 1 वाटी तांदळाची उकड, 1 वाटी किसलेलं ओलं खोबरं, अर्धी वाटी आंब्याचा गर, पाव वाटी साखर आणि थोडासा खाण्याचा पिवळा रंग। आता आपण कृतीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपल्याला मोदकासाठी लागणारे सारण तयार करायचं आहे। त्यासाठी मी एक पॅन घेतलाय, यात घालून घ्यायचं आपल्याला हे ओलं खोबरं, त्यानंतर आपल्याला घालायचं आहे आंब्याचा गर आणि नंतर आपल्याला घालायची ही पाव वाटी साखर। आता हे सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं आहे। आता आपलं हे सगळं छान एकजीव झाले। आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड करायला ठेवायचं आहे। आपलं हे सारण थंड झालंय। आता आपल्याला मोदक बनवायला घ्यायचे। त्यासाठी मी हाताला थोडंसं तेल लावून घेणार आहे आणि या पिठाचा आपल्याला आता गोळा बनवून घ्यायचा आहे। आणि आता याची आपल्याला पारी बनवून घ्यायची। तर यात आपल्याला घालून घ्यायचं हे तयार झालेलं सारण आणि आता याचा आपल्याला मोदक बनवून घ्यायचा। आता आपला हा मोदक तयार आहे। अशाच प्रकारे आपण बाकीचे पण मोदक बनवून घेऊयात। अशा प्रकारे हे आपले सगळे मोदक बनवून तयार आहेत। आता आपल्याला हे उकडत ठेवायचे। त्यासाठी मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवणार आहे। आता या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची। आता आपल्या पाण्याला चांगली उकळी आली आहे। आता आपल्याला मोदक उकडायला ठेवायचे। त्यासाठी मी चाळण घेतली, याला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि चाळण आपल्याला यावर ठेवायचे। आता आपण मगाशी जो खाण्याचा रंग घेतला होता तो मी या पाण्यात जरासा घालणार आहे आणि आता हे मोदक आपल्याला या पाण्यात बुडवायचे आणि मग उकडायला ठेवायचे। आता असेच आपण बाकीचे पण मोदक ठेवून घेऊया। अशा प्रकारे तयार आहेत आपले उकडीचे मँगो मोदक। तुम्हाला जर याची आमची रेसिपी आवडली असेल तर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।